बातमी आहे शेतकऱ्याच्या नुकसानाची। शिरूर तालुक्यामधील निमगाव दुडे या परिसरामध्ये सध्या रिमझिम पावसाने फ्लॉवर पीक शेतातच सडून खराब होतंय, तर दुसरीकडे फ्लॉवरचे बाजारभावही ढासळल्यामुळे केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांवर उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ आलेली आहे। निमगाव दुडे इथल्या शेतकऱ्यानं आपल्या 2.5 एकर फ्लॉवरच्या उभ्या पिकामध्ये ट्रॅक्टर फिरवलेला आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। गेली काही दिवसांपासून रिमझिम पावसाचा खरं तर शेतीमालाला मोठा फटका बसत असून तरकारी पीक खरं तर शेतातच सडून खराब होत असल्याने शेतकऱ्यांवरती आपल्या उभ्या पिकामध्ये नांगर फिरवण्याची वेळ आलेली आहे। मी सध्या शिरूर तालुक्यातील निमगाव दुडे या ठिकाणी आलेलो आहे। दीपक दुडे या शेतकऱ्यावरती अक्षरशः आपल्या उभ्या पिकात नांगर फिरवण्याची वेळ आलेली आहे। शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने आपल्या 2.5 एकर शेतात खरं तर फ्लावरचं पीक घेतलं होतं, मात्र वातावरणातील बदलामुळे सततच्या रिमझिम पावसामुळे फ्लावर ही शेतातच सडून खराब होत असल्याने त्यांच्यावरती शेतातच उभ्या पिकावरती नांगर फिरवण्याची वेळ आलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत। काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? तुम्ही उभ्या पिकात नांगर फिरवलाय, आता हे फ्लावरला बाजार भाव अतिशय कमी आहे आणि या रिमझिम पावसामुळे हे फ्लावर पूर्णपणे 70-80% खराब झाले आहे। त्याच्यामुळे हे नांगर फिरवण्याची वेळ आली। जो काही केलेला खर्च होता तो वसूल झाला की नाही? नाही झाला, खर्च वसूल नाही झाला। किती खर्च आला होता या पिकाला? पिकाला 60 ते 70 हजार रुपये खर्च आला होता। 20,000 रुपये झाले आतापर्यंत आणि बाकी याच्यावर नांगर फिरवला म्हणतात ना, बाजार कमी झाल्यामुळे नांगराची वेळ आली। हेमंत चापुडे, झी मीडिया, टाकळी, पुणे। लातूर जिल्ह्यात 4 लाख हेक्टरवरील सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे। औषध फवारणी करून देखील पिकावर काहीच फरक पडत नसल्याने शेतकरी चिंतित आहेत। वेळीच अळीचा प्रादुर्भाव कमी न झाल्यास सोयाबीनचं पीक वाया जाण्याचा देखील धोका आहे। त्यामुळे कृषी विभागाने अळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना सुचवण्याची मागणी देखील शेतकरी करत आहेत। पाऊस असल्यामुळे सोयाबीनवरती अळ्याचा प्रादुर्भाव जास्त झालेला आहे आणि सोयाबीनचं फार प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि हे अळी 2दा फवारणी करून सुद्धा काळी गेलेली नाही। साक्षात बघा, ही अळी किती मोठी आहे बघा। 2दा फवारणी करून पावसामुळे हे वातावरण बदलमुळे फार प्रमाणात सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे आणि एकतर सोयाबीनला भाव पण नाही आणि दुसरं पीक पण येणं गेले, म्हणून आम्ही सोयाबीन पेरला, परंतु बघा हे किती नुकसान झालेलं आहे। सोलापुरातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी पीक विम्याबाबतची सविस्तर माहिती दिलेली आहे। 4,12,000पैकी 2,13,000 शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळाली आहे, मात्र 1,98,000 शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नसल्याचं यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे अनेक शेतकरी अद्यापही नुकसान भरपाई मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत। 5,06,000 हेक्टर आणि 6,85,000 शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज दाखल केलेले आहेत। मागच्या वर्षी खरीपमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, 6,76,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता, त्याच्यापैकी 4,12,000 शेतकरी पात्र ठरलेले आहेत। त्याच्यापैकी आजपर्यंत 211 कोटीच्या अगेन्स्ट 137 कोटीचं वाटप झालेलं आहे आणि आणखीन 74 कोटी रुपयाचं वाटप राहिलेलं आहे। पीक कापणी प्रयोगाच्या आधारे जे शेतकऱ्यांना वाटप करायचं ते अद्यापर्यंत प्रलंबित आहे आणि त्या संदर्भात आम्ही पीक विमा कंपनीकडे पाठपुरावा करत आहोत। आणि आता इतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। राज्यातील तब्बल 1.24 लाख हेक्टरवरील पिकांना जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका बसलाय, तर मुसळधार पावसामुळे तब्बल 94 जणांचा मृत्यू झालाय। पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला। राज्यात 31,000 घरं, मालमत्तांची पडझड झाल्याची आकडेवारी देखील समोर आलेली आहे। राज्यात सरासरीच्या तुलनेत मान्सूनच्या 2 महिन्यात 39% जास्त पाऊस पडल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे। गोदामात साठवलेलं धान्य पावसाच्या पाण्यात भिजल्यानं मोठं नुकसान झालं। तब्बल 500 ते 700 क्विंटल तांदूळ भिजून नुकसान झालेलं आहे। रायगडच्या पेण तालुक्यातील भाल इथं हा प्रकार घडलाय। नैसर्गिक मार्ग बंद झाल्यानं पाणी गोदामात शिरलं। दरम्यान महसूल विभागानं पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी होती आहे। बीडच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे कापसाच्या पिकात पाणी साचलंय, त्यामुळे पिकांना पिवळा रोग होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तर कपाशीची पिकं पिवळी पडू लागल्यानं पिकांची हवी तशी वाढ देखील होत नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। राज्यात जून आणि जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालाय। यंदा 453 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सरासरीत 1.8% इतकी वाढ झाली। येत्या 2 महिन्यात मराठवाडा विदर्भात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे, तर कोकण मध्य महाराष्ट्रात सरासरी एवढा पाऊस होण्याचा अंदाज आहे।
यवतमाळच्या हिवरी गावात पुन्हा एकदा पुराचं पाणी शिरलेलं आहे. शेतीचंही नुकसान झालंय. पूरग्रस्त हिवरी गावाला पूर सुरक्षा भिंत बांधण्याचा ग्रामपंचायतीने प्रस्ताव दिलाय. मात्र तो प्रस्ताव प्रशासन दरबारी धूळ खात पडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. जालन्यातील गुंज महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी गोदावरी नदीमध्ये जलसमाधी आंदोलन केलंय. मंजूर झालेल्या खरीप आणि रब्बी पिकांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा अशी मागणी केली आहे. दरम्यान जोपर्यंत पीक विमा मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा देखील दिलाय. धाराशिव जिल्ह्यामधील बेंबळीमधल्या शेतकऱ्यांनी शेतीमध्ये वेगळा प्रयोग केलेला आहे. आखाती देशात होणाऱ्या खजुराच्या शेतीचा यशस्वी प्रयोग धाराशिवच्या वाघे बंधूंनी केलाय. कृषी प्रदर्शनातून माहिती मिळवून त्यांनी 1 एकरवर खजुराच्या 64 झाडांची लागवड केली. सेंद्रिय खतांचा वापर करून त्यांना चांगलं उत्पन्न देखील मिळालेलं आहे. सर, आपण ही सौदी अरेबियातून खजूरची रोपं मागवली. त्यानंतर ते राजस्थानमध्ये आणून परत वलसाडला आले त्यांच्या बुकिंग मार्फत. तिथून आपण इकडं आणले आपल्याकडं. साधारणतः ते लागवड करून 4थ्या वर्षी त्याचं माल उत्पादन चालू झालेलं आहे. आता साधारणतः त्याचा भाव आपल्याला 200 रुपये किलोने मिळतो. सेंद्रिय शेती असल्यामुळे खूप गोडवा बी त्याला आहे. कुठलं केमिकलचा वापर नाही आहे त्याला. साधारणतः ह्या वर्षी आम्हाला 3 लाखाचं उत्पन्न अपेक्षित आहे आणि ह्या वर्षीचा खर्च हा 40,000 रुपये झालेला आहे.